जग्गू दादा, आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही या सिने सृष्टीमध्ये अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे. तुमचा फेवरेट डिरेक्टर कोण आहे? सचिन बाजू में बैठा है, ज्यादा बोल नहीं सकते. यांनी पण गेले प्रेम दिवाण. सुभाष घाई साहब, देव साहेब माझा बिगिनिंग आहे. स्वामी दादा हीरोइनचं आई मीन विलन का चमचा बना था, उसमें मैं लेफ्ट हैंड, राइट हैंड भी नहीं. मेरा फेवरेट डायरेक्टर पहला देव साहब है. अब मैं ऐसा नाम गिनने जाएगा ना तो तेरा प्रोग्राम खत्म हो जाएगा. मग खूप आहेत रे. 170 फिल्म म्हणजे 100 डायरेक्टर रे. 100 डायरेक्टर म्हणजे कोणाला फेवरेट काय सांगू मी. सर्व फेवरेट. कहीं ना कहीं से कुछ ना कुछ तो सीखते ही आया बड़ू. एक्टर लोग को हमेशा ये एक बात आठवण रखने का, दिमाग में रखने का कि टेक्नीशियन नहीं होगा तो कुछ नहीं टाइगर. अपना टेक्नीशियन सही होना चाहिए. तो मेरे लिए सब टेक्नीशियन मेरा गुरु, मेरा बाप. जैसा वो वैसा मैं पानी जो रंग डालेगा वैसा बदलेगा. मेरे को सब आवडलं. क्या बात आहे, क्या बात आहे. सचिनजी, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही प्रेम दिवानेमध्ये जॅकी दादांना डिरेक्शन केलं, त्या सिनेमाबद्दलचा तुमचा अनुभव सांगाल का? मी एकच सांगेन, मित्राबरोबर काम करण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. ज्या प्रोडक्शन हाऊससाठी मी पिक्चर करत होतो ते प्रोडक्शन हाऊस जगूचं स्वतःचं असल्यासारखंच होतं. आणि आमची मैत्री, त्यामुळे कपड्यांचे ट्रायल वगैरे त्यांनी घालून दाखवले मला, की तू ये माझ्याकडे, मी तुला सगळं एक एक कपडे घालून दाखवतो, माझ्यावर कसे दिसतात ते तू ठरव आणि तू ओके करायचे. हे प्रथमच होतं माझ्या आयुष्यात. म्हटलं अरे तू घालून दाखवणार, कोणाला तरी पाठवून मी बघतो. हँगरवरती काय कपडे बरोबर दिसत नाहीत, कोण घालतो त्याच्यावरती अवलंबून आहे. मला म्हणाला, म्हटलं चला याची थोडी टेर उडवूया. मी याला म्हटलं ए जगू, पिक्चर में एक्टिंग करना पडेगा. माझ्याकडे त्यांनी बघितलं. मग तेरे को काय को बचपन से डाला इस इंडस्ट्री में, तू करा ना. 2 अप्सरा आपण बघितलेले आहेत वेगवेगळ्या रूपामध्ये. आता माहित नाही तिसरी अप्सरा कोणत्या रूपात येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आरती सोळंकी हिचं. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा. संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा. चंद्र ना स्वयंभू रवि तेज वाहतो हा. ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्याचा. हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा. संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. हा खेळ
सावल्याचा. अरे काय हे? अप्सरा अशा असतात का? असू शकतात. असू शकतात. हे काय आत्मा आहे ना, मग आत्मा आहे अप्सरेचा. आता मी काय सांगणार? बरं, ते हार्नेस लावल्यानंतर तुझी काय भावना होती? खरंच मजा येते असं वरती विरती आता ना. हो, हो. मला खूप मजा आली. किती जण खेचत होते वरनं तुला? चिडतं काय तू लगेच? कसं बोलतोस तू पुष्कळ? अगं किती जण, म्हणजे संख्येने विचारत होतो मी. 2, 4, 8, 10, 12. थांबव लगेच. 14. 14 जण खेचत होते. हो 14 जण तिकडनं खेचत होते तुला. हो. वा वा. जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. थ्रू आउट द परफॉर्मन्स तुझ्यावरनं नजर हलत नव्हती आणि ऍक्च्युली फार क्यूट भूत होतं ते, कारण ते असंच मध्ये वर जायचं आणि तू तो हार्नेस इतका एन्जॉय करत होती आणि तो इतका पर्टिक्युलर परफेक्ट तू वापरला होतास दीपाली. जिथे जिथे जागा होत्या तिथे सुपर मजा आली. थँक्यू. क्यूट. मला आत्ताच कळलं तू म्हणालीस तेव्हा की तिकडे खेचायला माणसं होती. तर हॅट्स ऑफ की परफेक्ट टाइमला तुला त्यांनी तेवढं लिफ्ट केलं आणि तो इफेक्ट आमच्यापर्यंत पोहोचवला त्याच्यासाठी. व्हेरी नाईस. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. जाणून घेऊया तुला मार्क्स किती मिळालेले आहेत. फुलवा खामकर 7 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. मयूर 8 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 75 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. जग्गू दादा, ये आत्मा आपको कैसे लगा? बहुत अच्छा लगा, बहुत हंसाया, इतना मजा आया क्योंकि मेरे को भूत से डर लगता है. अब ये नहीं की मुंबईत आता भूत राहिलं नाही, माणसं जास्त झाले. पण इतना हंसा मैं लाइफ में नहीं. मेरे को बहुत खूब अच्छा लगा. जिस हिसाब से कितना ग्रेसफुल आहे ग तू. अति सुंदर सुंदर, इतकं गोड आहेत ना तू. खूप आवडलं. थँक्यू. होय, रिअली खूप आवडलं. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. आरती, तुम्हाला हा ऍक्ट शोभून दिसला, म्हणजे तुम्ही भूताचा ऍक्ट केलात. इतकं सुंदर भूत नसतं हो कधी, खरंच नसतं. भूताची भीती वाटली पाहिजे, भूतावर प्रेम आलं नाही पाहिजे ना. हा आता वाटते पण तुम्ही हा परफॉर्मन्स खूप सुरेख केलात. आणि चंद्रचा उल्लेख झाला, हाताची मुवमेंट चंद्राची, नंतर चांदणीची तुम्ही जी मुवमेंट केली ती सुरेख सुरेख होती. कारण डिफरन्शिएट करणं फक्त हाताने चंद्र आणि त्यानंतर चांदणी, हे डिफरन्शिएट करणं खूप डिफिकल्ट असतं आणि ते तुमच्या गुरूंनी तुमच्याकडनं करून घेतलं, त्याबद्दल तुमच्या गुरूंचं कौतुक. आरती, आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.